आज आपण सकल मातंग समाज त्याचबरोबर बहुजन समाजाला एकत्र घेऊन सकल मातंग समाज थेरगाव विभागाच्या वतीनं आद्य क्रांतिगुरू लहुजीवाचा साळवे चौक असं या ठिकाणी नामफलक लावण्यात आलेला होता। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण प्रशासनानं त्या बोर्डावरती चुकीच्या पद्धतीनं कारवाई केली होती। त्याच अनुषंगानं आज आपण सकल मातंग समाज थेरगाव विभागाच्या वतीनं गप्रभाग अधिकारी आदरणीय ननवरे साहेबांना समाजाच्या अस्मितेचा विषय त्यांच्या कानावरती घातला। त्यांना आपण या ठिकाणी विनंती केली, आद्य क्रांतिगुरू लहुजीवाचा साळवे चौकाचा जो नामफलक त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तो नामफलक आपल्या महापालिकेच्या प्रशासनाकडून काढण्यात येऊ नये। त्याचबरोबर त्या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एक चांगल्या पद्धतीचं वाचनालय आपण या ठिकाणी तयार करण्यात यावं अशा प्रकारची मागणी आपण या ठिकाणी केली होती। या मागणीच्या प्रसंगी या भागाच्या नगरसेविका आदरणीय मनसेताई पवार व त्यांच्यासोबत काही महिला भगिनी देखील त्या ठिकाणी होत्या। ननवरे साहेबांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्या या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक त्यांनी विचार करून त्यांनी सन्मान केलेला आहे। आपला जो हा नामफलक आहे हा नामफलक इथनं काढण्यात येणार नाही अशा प्रकारचं त्यांनी आपल्याला शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे। आपण जे त्यांना निवेदन दिलंय या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने वाचनालय तयार करण्यात यावं त्याची देखील त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे आणि आयुक्तांकडे ते पाठवून येत्या 1 ऑगस्टच्या आतमध्ये त्या ठिकाणी अण्णाभाऊ साठेंच्या नावाने एक सुसज्ज असं चांगलं वाचनालय तयार करून देतो अशा प्रकारचा शब्द त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। या शिष्टमंडळामध्ये आपल्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय नानासाहेब कांबळे त्याचबरोबर या भागाच्या नगरसेविका मनसेताई पवार व त्यांच्यासोबत असलेल्या भगिनी आणि खऱ्या अर्थाने या भागाचा लढा ज्यांनी उभा केला ते आपले प्रचंड वाघमारे असतील, सनी असतील, सर्व या कार्यकर्त्यांच्या लढ्याला आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी यश आलेलं आहे। मनसेताई आपण आपल्या आणि ननवरे साहेबांचे चांगल्या पद्धतीचे संबंध आहेत असं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे। सतीदादा भाऊ सुद्धा नितीन गोलकचे आपले अध्यक्ष हे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये होते। आपण यापुढचा पाठपुरावा आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी करण्यात यावा अशा प्रकारची मी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो आणि तुम्ही सर्वांनी एका ताकदीने एका दिलाने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी तुमचं शतशः या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या या सर्वांच्या मागणीला यश आलं आहे अशा प्रकारचं मी तुम्हाला शब्द देतो। सर्वांनी आता कसल्याही प्रकारचं गालबोट न लागता अतिशय शांततेच्या मार्गाने आपण आपले निवेदन आदरणीय ननवरे साहेबांना दिलेलं आहे। व्यवस्थित प्रत्येकाने आपला ध्वज आपले उपरणे व्यवस्थित आपल्या सोबत ठेवून आत्ताचं हे जे आपलं आंदोलन आहे निवेदन आंदोलन या ठिकाणी संपलं असं मी जाहीर करतो। तुम्ही सर्वांनी वेळात काढून या ठिकाणी आलात, मीडिया असतील, सर्वजण असतील, कुणाचा नामोल्लेख राहिला असेल, सनी आपला कसबे असतील, देवा असतील, अर्चनाताई असतील, कांचनताई असतील, सर्वजण या ठिकाणी आलात, कुणाचा नामोल्लेख राहिला असेल तर हात धरून दिलगिरी व्यक्त करतो। आपण अशीच ताकद यापुढे काळामध्ये समाजाच्या पाठीमागे ठेवाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। जय लहुजी, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र। लोकशाही